नमस्कार मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रासाठी महाराष्ट्र सरकारचा जी.आर. आलेला आहे। एकूण 750 नवीन माही सेवा केंद्राची जाहिरात जी आहे ती महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेली आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती घेऊयात। जी.आर. बद्दल संपूर्ण माहिती, त्यानंतर ऑनलाइन अर्ज कसा करायचा, ऑफलाइन अर्ज कसा करायचा आणि ह्याची पात्रता काय आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर बघा, जी.आर. त्याच्यानंतर ऑफलाइन अर्जाची जी PDF आहे आणि जी.आर.ची PDF आहे ती मी व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकलेला आहे आणि व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन हा जी.आर. आणि हा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे, सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत। ठीक आहे, तर इथे आपले सरकार सेवा केंद्राचे इथे आहेत ते सेवा आता दुप्पट करण्यात येत आहे। तर ज्यांच्याकडे माही सेवा केंद्र नाही, जे फक्त CSC चालक वगैरे आहेत, त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। तर बघा, 27 तारखेचा जी.आर. आहे, 27 मार्चचा। तर मी या जी.आर.ची जे आहे ते लिंक दिलेली आहे, तुम्ही ती तिथनं डाउनलोड करू शकता। यामध्ये आणि माही सेवा केंद्रामध्ये खूप सारे बदल पण केलेले आहेत, आपण ते पण बघूयात। बघा, इथं सेवा दरांमध्ये पण इथे वाढ केलेली आहे। इथं जी नवीन त्यांची जे काही फीज असेल ते सर्व आहे त्यांनी तिथे तुम्ही ते पण बघू शकता। तर एक नॉर्मल जी.आर. आहे, तर ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कुठे कुठे जे आहे ते माही सेवा केंद्र कुठे आणि किती होणार आहेत ते। तर बघा, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकारी सेवा केंद्रे स्थापन करण्यात येईल। मात्र 5000पेक्षा अधिक लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार असलेल्या ग्रामपंचायतीत किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येतील। ठीक आहे, तर तुमच्या जर ग्रामपंचायतची लोकसंख्या 5000पेक्षा कमी असेल तर तिथे 2 अगोदर एकच होतं, आता इथे 2 होणार आहेत। आणि जर 5000पेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर तिथे 4 माही सेवा केंद्र स्थापन करण्यात येत आहेत। त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका इथे 25000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र आहेत। त्यानंतर महानगरपालिका व नगरपरिषद प्रत्येकी 10000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र। तर असंही तुम्ही पूर्ण जी.आर. वाचून घ्या। ठीक आहे, त्यानंतर बघा, आपण बघूया यासाठी अप्लाय कसं करायचं आहे। तर सध्या जे आहे ते फक्त रायगड जिल्ह्याची इथे जाहिरात आलेली आहे माही सेवा केंद्राची। आपण रायगड जिल्ह्याची जाहिरात बघूयात। सर्व जिल्ह्याची जाहिरात सेम असणार आहे आणि फॉर्म भरायची जी प्रोसिजर असणार आहे ते पण सेम असणार आहे। तर आपण बघूयात। तर बघा, तुमचा जो काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या वेबसाईटला या। त्यानंतर तुम्हाला एक खाली जे नोटिफिकेशन असतात तिथे तुम्हाला इथे तुमची जी आहे ती जाहिरात इथे दिसून जाईल। बघा, इथे दिलेलं आहे वर्तमान अद्यतने। तर तुम्ही इथे बघू शकता ऑनलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज। तर ह्या ऑनलाईनवाला अर्ज आहे, 2 अर्ज करायचे आहेत, एक ऑनलाईन आहे आणि एक ऑफलाईन आहे। अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्यानंतर ऑफलाईन अर्ज करायचा आहे। तर आपण ते दोन्ही पण बघूयात। ठीक आहे, आणि त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे आपले सरकार सेवा केंद्र रिक्त केंद्राची यादी। तर किती रिक्त केंद्र आहेत त्यांची पण यादी तिथे यांनी दिलेली आहे। तर पहा, ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025। तर हा ऑनलाईनचा अर्ज आहे, आपण ऑफलाईनचा अर्ज आहे हा जो अर्ज आहे ते नंतर बघत आपण ऑनलाईनचा बघूयात। ठीक आहे, तर यांनी ऑनलाईनची एक गुगलची लिंक आहे। जो फॉर्म आहे तो काही जास्त अवघड नाही आहे, सोपा फॉर्म आहे, गुगलचाच फॉर्म आहे। हा फॉर्म आहे, ह्यामध्ये त्यांनी काही त्यांच्या जे आहे ते इन्फॉर्मेशन दिली, पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर जे आहे ते इथे अप्लाय करा। तुम्ही ऑनलाईनचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ऑफलाईनचा अर्ज जो आहे तो भरायचा आहे। हा ऑफलाईनचा अर्ज आहे, ह्याची लिंक मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला दिलेली आहे। तर बघा, आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊयात। तर हा जो फॉर्म आहे तो आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जो आहे तो द्यायचा आहे। ते आपला फोटो पेस्ट करायचा आहे, पासपोर्ट साईज। त्यानंतर आपली पूर्ण इथे संपूर्ण माहिती द्यायची आहे, जी आपली
माहिती असते ते नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, आधार नंबर, पॅन नंबर. त्यानंतर महत्त्वाचं तुमच्याकडे CSC किंवा टेक सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही CSC केंद्र चालक असाल तर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे CSC असेल तर तुम्हाला इथे तुमचं CSCचा ID टाकायचा आहे. जर तुमच्याकडे CSC नसेल तर जे आपली TEC एक्झाम असते TEC ID तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे CSC कुठे तुमची CSC रजिस्टर आहे तो तुम्हाला इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती जी आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. यासाठी काय काय पात्रता लागत आहे ते तुम्ही ते बघून घेऊ शकता. तर इथे शैक्षणिक पात्रता तुमची कमीत कमी 12वी तुम्ही पास असला पाहिजे. त्यानंतर संगणक कौशल्य तुमच्याकडे जे काही MSIT वगैरे असेल ते तुम्ही इथे MSITची तुम्हाला माहिती द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आपले सरकार सेवा केंद्र कुठे स्थापित करायचं त्याचा तुम्हाला इथे पत्ता द्यायचा आहे प्रॉपर. त्यानंतर जे तुमच्या याचा लॅटिट्यूड असतो आणि लॉंगिट्यूड असतो तो पण तुम्हाला इथे द्यायचा आहे जे आपल्या मॅपला येतो तो. त्यानंतर जागेचे स्वरूप जे काय असेल स्वतःचं असेल तर स्वतःचं किंवा भाड्याने असेल तर भाड्यानं. इंटरनेट तुमच्याकडे ब्रॉडबँड असेल तर तुम्हाला ते ब्रॉडबँड कुठल्या कंपनीचं ते पण तुम्हाला इथे द्यायचं आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर किती उपलब्ध आहेत ते तुम्हाला द्यायचं आहे. प्रिंटर किती आहेत ते द्यायचं आहे. आणि त्यानंतर बायोमेट्रिक वगैरे तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला इथे त्यांची संख्या इथे द्यायची आहे. ठीक आहे. तर इथं आवश्यक कागदपत्रे बघा. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत, हा जो ऑनलाईनचा अर्ज आहे याची आपल्याला एक प्रत इथे तुम्हाला सोबत जोडायची आहे. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं CSC सर्टिफिकेट किंवा तुमचं TEC तुम्हाला प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर पोलीस क्लिअरन्सचं तुम्हाला सर्टिफिकेट पण इथे द्यावं लागणार आहे. तुमच्याकडे नसेल तर आत्ताच जे आहे ते या चारित्र्य प्रमाणपत्रासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र 12वी पास तुम्ही इथे कमीत कमी असायला हवात. त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र जे काय तुमच्याकडे असेल MSIT वगैरे ते तुम्हाला इथे द्यायचं असेल. त्यानंतर तुम्हाला इथे जागेचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. जसं की तुमच्याकडे रेंट ॲग्रीमेंट असेल तर रेंट ॲग्रीमेंट किंवा प्रॉपर्टी टॅक्सची जी पावती असेल तुम्ही ते प्रॉपर्टी टॅक्सची पावती तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही अपंग आहात, अर्जदार जर अपंग असेल तर तुम्ही इथे अपंग प्रमाणपत्र तुम्हाला इथे सोबत जोडायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे जे आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे हे जोडायचे आहेत. आणि तो जो अर्ज आहे तो तुम्हाला इथे हे रायगड जिल्ह्याचा अर्ज आहे. सदरचा अर्ज 15/5/2025 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत नोंदणी शाखा जिल्हाधिकार्यालय रायगड अलिबाग येथे प्राप्त होणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथे 15/5 पण तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्याचं जे आहे ते वेगळे जे इथं त्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ती इन्फॉर्मेशन बघू शकता. सध्या तरी अजून कुठल्या जिल्ह्याची जाहिरात आलेली नाही, फक्त रायगडची आलेली आहे. हळूहळू सगळ्या जिल्ह्यात जाहिरात येणार आहेत. तर ही जी आहे ते शर्ती व जे काही अटी आहेत ते तुम्ही इथे वाचून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा. तरी संपूर्ण माहिती होती. नवीन आपले सरकार सेवा केंद्र ओपन करण्यासाठी आपल्याला जी माहिती लागणार आहे ती माहिती तुम्हाला इथे सांगितली असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.